विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आज आपण कविता व कवितेवर आधारित प्रश्न हा जो टॉपिक आहे तो आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला कविता दिल्या जातात आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात। तर हे प्रश्न कशा प्रकारचे असतात, कविता कोणत्या प्रकारच्या असतात ते आपण आज पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यापुढचे सुद्धा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर मित्रांनो, आता सुरुवात करूया। सरावासाठीच्या ज्या कविता आहेत त्या आपण पहिल्यांदा पाहूया। तर बघा, प्रश्न असा दिला जातो, प्रश्न 1 ते 3 साठी खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा। कविता पहिल्यांदा आपण व्यवस्थित वाचायची। सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी। उष्ण सोनेरी पोशाख ह्या सूर्याच्या अंगात, उगवतो मावळतो लाल केशरी रंगात। बहुरंगांच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटी, सूर्यफुलाच्या पिकाला रंग देतोस पिवळा, काळ्या शिवारी फुलवी शुभ्र कपाशीचा मळा। पिकांवर शिंपतो तू रंग हिरवा पोपटी, मोठ्या रंगीत खडूने रंगवितो आभाळाला। रात्रीसाठी काळा रंग सांग किती तू आणला, सप्तरंग हे तूच दिले इंद्रधनुष्यासाठी। निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी। तर बघा, ही अशी कविता आहे। तर आता बघा, पहिला प्रश्न आपण याच्यावरचा बघूया। काय आहे पहिला प्रश्न? निसर्गात रंगीबेरंगी अनेक गोष्टी आढळतात, हे कवितेतील कोणत्या ओळीवरून समजते? तर बघा, निरनिराळ्या रंगीबेरंगी म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या गोष्टी असतात, हे आपल्याला कोणत्या ओळीवरून समजते? बघा, इथं एक ओळ आहे बघा, बहुरंगांच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटी। बहुरंग म्हणजे अनेक रंग, रंगीबेरंग। तर या ओळीवरून आपल्याला समजतंय की निसर्गात रंगबिरंगी अनेक गोष्टी असतात। ओके, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न, कवितेमध्ये किती रंगांचा उल्लेख आलेला आहे? पर्याय आहे 7, दुसरा पर्याय आहे 9, तिसरा पर्याय आहे 8 आणि चौथा पर्याय आहे 6। तर मोजूया आपण रंग किती आलेले आहेत बघा। तर बघा, इथं एक रंगाचं नाव आलंय सोनेरी, पोशाख ह्या सूर्याच्या अंगात। अजून कुठं रंग आहे पुढच्या वळीला? बघा इथं लाल आणि केशरी ह्या 2 रंगाचा आहे। पुढे सूर्यफुलाच्या पिकाला रंग देतोस पिवळा, पिवळा हे रंगाचं नाव आहे इथं। काळ्या शिवारी काळा, शुभ्र म्हणजे पांढरा, हिरवा आणि पोपटी ही रंगांची नावं आलेली आहेत। आता हे रंग किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती रंगांची नाव आलीत बघा, 8। कविता व्यवस्थित वाचली ना तरच समजतं आपल्याला, म्हणून 8 हा पर्याय आहे का बघा, आहे। कवितेमध्ये 8 रंगांचा उल्लेख आलेला आहे। पुढचा प्रश्न, कवितेमध्ये उल्लेख असलेल्या विशेषण आणि नाम यांच्या जोड्यात खालीलपैकी चुकीची जोडी असलेला पर्याय निवडा। पर्याय आहेत रंगीत पाटी, म्हणजे पाटीचं विशेषण रंगीत आलेलं आहे का? कपाशीला शुभ्र हे विशेषण आहे का? शिवाराला काळं हे विशेषण आहे का? पोशाखाला सोनेरी हे विशेषण आहे का? तर ह्याच्यामध्ये एक पर्याय चुकीचा आहे की त्याचं विशेषण आपल्याला चुकीचं दिलेलं आहे। आता पहिला पर्याय बघूया, रंगीत पाटी म्हणलंय, इथं म्हणलंय पाटी रंगीत आहे, पण कवितेत काय म्हटलंय? पाटी कशी आहे? कोरी आहे। हेच मित्रांनो चुकीचं विशेषण आहे बघा। कोरी पाटी पाहिजे होतं, त्यांनी दिलंय रंगीत पाटी। इथं म्हणलंय शुभ्र कपाशी, तर बघा इथं शुभ्र कपाशी आहे, हे बरोबर आहे। आपल्याला चुकीचं शोधायचं होतं, चुकीचं शोधलं। आता काळ्या शिवारी, इथं बघा काळ्या शिवारी आहे, हे बरोबर आहे। सोनेरी पोशाख, तर बघा इथं आहे बघा सोनेरी पोशाख, तर हे असं सोडवायचे। आता पुढची कविता बघूया मित्रांनो। आता बघा, दुसरी कविता आहे, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा। सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी, शिक्षणाचा वसा तिचा नेऊ घरोघरी,
अज्ञानाला दूर करू, अन्यायावर मात करू, अत्याचाराविरुद्ध आम्ही पेटून उठू, अजिंक्य आमुची युती, दुर्दम्य इच्छाशक्ती, शान वाढवी राष्ट्राची सावित्रीच्या ज्योती. अबला नारी नाही आम्ही, अगतिक नाही, प्रगती समाजाची उत्तुंगावर नेऊ. तर अशा पद्धतीने ही कविता आहे. आणि पहिला प्रश्न आहे त्याच्यावर आधारित, सावित्रीच्या लेकी कुणाला म्हटलं आहे? तर ज्योतिबा फुले यांना म्हटलंय का? नाही. लेकी म्हणजे मुलगी म्हटले आहे की नाही, म्हणून हे चुकीचं आहे. सावित्रीच्या लेकी मुलींना म्हटलंय का? तर हो, मुलींनाच म्हटलेलं आहे. आता पुढचे पर्याय बघा चुकीचे. सावित्रीच्या लेकी फुलांना म्हटलंय का? आलंय का कुठं? नाही. ज्योतीला म्हटलंय का? नाही. म्हणून सावित्रीच्या लेकी कुणाला म्हटलेला आहे? मुलींना. हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सावित्रीच्या लेकी कशा विरुद्ध लढा देणार नाहीत? बघा आता इथं म्हणलंय अन्याय, दुसरा पर्याय अत्याचार, तिसरा अज्ञान आणि चौथा पर्याय ज्ञान. तर मुली कशा विरुद्ध लढणार आहेत? बघा, अन्यायावर मात करू म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा देणार आहेत. लढा देणार नाहीत म्हटलंय, आपल्याला इथं शोधायचंय. अत्याचाराविरुद्ध लढणार आहेत का? आहेत. अत्याचाराविरुद्ध आम्ही पेटून उठू म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. अज्ञानाला दूर करू म्हणजे अज्ञानाविरुद्ध सुद्धा लढणार आहेत. बरोबर. मग कशा विरुद्ध लढा देणार नाहीत? तर ज्ञानाविरुद्ध त्या लढा देणार नाहीत, म्हणून ज्ञान. आता पुढचा प्रश्न, आजची स्त्री कशी आहे? पर्याय आहेत अजिंक्य, दुसरा पर्याय आहे अगतिक, तिसरा पर्याय आहे सबला आणि चौथा पर्याय आहे दुर्दम्य. मग आजची स्त्री कशी आहे बघा, तर इथं म्हटले बघा कशी आहे याचा उल्लेख असा कुठं दिलेला नाही, पण कशी नाही ते आपल्याला दिलं इथं. अबला नारी नाही आम्ही. बघा इथं म्हटले अबला नारी नाही आम्ही. अबला नाही मग काय आहेत? अबलाच्या विरुद्ध सबला. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. तर ही कविता अशी याच्यावरचे प्रश्न सोडवायचे होते. आता पुढचा प्रश्न, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. साद घालिते वसुंधरा, प्रतिसाद द्या तुम्ही, रक्षण करण्या अवनीचे होऊ संघटित आम्ही. वृक्षांची होते कत्तल मानवाच्या हव्यासाने, तहानलेली सारी धरणी उजाड होती राने वने. पुढे, प्लास्टिकच्या या दानवाचा विळखा पडला जगाला, शरण तयाला आपण सारे कयात घेतले भूमातेला. दूषित झाले जीवन सारे काय करेल सरिता माय, धुनी भांडी अन त्यातच गुरे सांडपाणीही वाढत जाय. येणार नाही कुणी मदतीला हात स्वतःच द्या धरेला, करो निर्धार सर्व मिळून पर्यावरण संवर्धनाचा. तर अशा पद्धतीने ही कविता आहे. आता पहिला प्रश्न आहे यातला बघा, कवितेमध्ये पृथ्वी या शब्दासाठी किती नावे आलेली आहे, म्हणजे पृथ्वी या शब्दाचे समान अर्थ किती आलेले आहेत बघा. तर बघा पृथ्वीसाठी कोणकोणते शब्द आलेले आहेत बघा. वसुंधरा हा पहिला शब्द, अवनी हा दुसरा शब्द आलेला आहे. त्यानंतर बघा इथं धरणी म्हणजे सुद्धा पृथ्वी हा तिसरा शब्द आलेला आहे. त्यानंतर बघा भू हा चौथा शब्द आलेला आहे. भू म्हणजे सुद्धा पृथ्वीच. आणि धरेला धरा हा सुद्धा शब्द आलेला आहे. हा पाचवा शब्द, हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे पृथ्वीसाठी किती नावं आलेली आहेत बघा, 5 नावं आलेली आहेत. व्यवस्थित तुम्हाला समानार्थी शब्द सुद्धा माहिती पाहिजेत. वृक्षतोडीचे कोणते कारण कवितेत सांगितले आहे? पहिला पर्याय आहे पर्यावरण संवर्धन, दुसरा पर्याय दूषित पाणी, तिसरा पर्याय माणसाचा लोभीपणा, चौथा पर्याय वसुंधरेची साथ. तर वृक्षतोडीचं कोणतं कारण सांगितलंय बघा इथं म्हणले वृक्षांची होते कत्तल म्हणजे वृक्षतोड होते. कशामुळे होते? मानवाच्या हव्यासाने, म्हणजे हव्यास म्हणजे लोभीपणा, माणसाच्या लोभीपणामुळे वृक्षतोड केली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक कितवा येणार आहे? वृक्षतोडीचं कोणतं कारण आहे? माणसाचा लोभीपणा. मित्रांनो, तुम्ही जर कविता व्यवस्थित वाचली ना तरच सोडवता येणार आहे. असुराची उपमा कोणाला दिली आहे? असुर म्हणजे राक्षस. तर पहिला पर्याय सृष्टी, दुसरा पर्याय प्लास्टिक, तिसरा पर्याय मानव आणि चौथा पर्याय सांडपाणी. तर बघा असुराची उपमा कोणाला दिली आहे? इथं बघा प्लास्टिकच्या या दानवाचा, दानव म्हणजे सुद्धा राक्षस, प्लास्टिकची उपमा दिली राक्षसाला, राक्षसाची उपमा दिली प्लास्टिकला, आणि असुर म्हणजे सुद्धा राक्षसच, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता पुढची कविता बघा.
देई फिरताना चटके ऊन फुफाटा, अंगात भरे पूर्णपणे शीण गळाठा. एक एक तरु लागतसे पार झडाया, कोठून मिळावी हिरवी पाखर छाया. या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा, मनात दिसे जीर्ण उभा लाकूड फाटा. बारीक ढगाळी दिसती सुन्न आभाळी, रोडाउनी ओढे उघडी होत लवाळी. रोडाउनी ओढे उघडी होत लवाळी. तर इथं बघा पहिलाच प्रश्न आहे, कवितेमध्ये कोणत्या ऋतूचे वर्णन आले आहे. पहिलीच ओळ वाचली तर आपल्याला लगेच कळतं. चटके ऊन, उन्हाचे चटके कोणत्या ऋतूमध्ये बसतात? हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये का वसंत ऋतूमध्ये? तर उन्हाळ्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? पहिला पर्याय आहे झाड. झाडाचा समानार्थी शब्द कवितेत आलाय का बघूया आपण. बघा झाडाचा समानार्थी शब्द बघा तरु. तरु म्हणजे झाड. झाडाचा समानार्थी शब्द आलाय म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. कोणत्याचा आला नाही ते आपल्याला लिहायचे. पुढे आहे रस्ता. रस्त्याचा समानार्थी शब्द आलाय का बघूया. रस्ता. बघा रस्ता म्हणजे पाऊलवाट किंवा वाटा आहे की नाही. वाट म्हणजे रस्ता. तर रस्त्याचं सुद्धा आलेलं आहे. पुढे आहे शीळ. शीळ म्हणजे शिट्टी. शिट्टी वाजवणे. तर इथं कुठं शीळ या शब्दाचा समानार्थी शब्द आलाय का बघा बरं. शीळ. शीळ म्हणजे शिट्टी. शिट्टी शिट्टी वाजवतो ना आपण, तोंडाने शिट्टी वाजवणे त्याला शीळ घालणे असं म्हणतात. तर शीळ या शब्दाचा कुठे समानार्थी शब्द दिसतोय का कवितेमध्ये? तर नाही दिसत मित्रांनो. म्हणून हा पर्याय आहे आपला. नभ या शब्दाचा समानार्थी शब्द सुद्धा आलेला आहे बघा. आपण बघूया. सगळे पर्याय चेक करून बघायचे. नभ. नभ म्हणजे आकाश, आभाळ आलेला आहे की नाही. आता पुढचा प्रश्न, कवितेतील वर्णनाशी न जुळणारा पर्याय खालीलपैकी कोणता? एक एक झाड झडायला लागले आहे. तर बघा एक एक झाड झाडायला लागले आहे याचा वर्णन बघा आलेलं आहे बघा. एक एक तरु लागत असे पार झडाया याचं वर्णन आलेलं आहे. एक एक झाड झडायला लागलं आहे. आता पुढचं, उन्हात फिरताना उन्हामुळे चटके बसत आहेत याचं वर्णन सुद्धा आलेलं आहे बघा. बघा देई फिरताना चटके ऊन फुपाटा म्हणजे उन्हात फिरताना चटके बसतात याचं वर्णन सुद्धा आलंय. पुढे म्हटलंय पाय वाटांवर पाने जमा झाली आहेत. पाय वाटांवर पाने जमा झाली आहेत. तर बघा इथं पाऊल वाटा आहे कुठंतरी बघा. या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा. तर पाऊल वाटा म्हणजे पाय वाटा, पण तिथं म्हटले पाने जमा झाले आहेत. पण इथं काय जमा झाले? तृण. तृण म्हणजे गवत. तृण म्हणजे काय? गवत. पाय वाटांवर वाळलेलं गवत जमा झालंय. पण तिथं म्हणलंय पाय वाटांवर वाळलेली पाने जमा झाली आहे. तर मित्रांनो हे चुकीचं आहे बघा. हे वर्णनाशी जुळत नाही कवितेतील. म्हणून हा पर्याय आपला आहे बरोबर. पुढे, कोरड्या आभाळात काही काळे ढग दिसत आहे याचं वर्णन सुद्धा आलेलं आहे बघा. कोरड्या आभाळात बघा बारीक ढगाळी दिसती शून्य आभाळी आहे का. बारीक ढगाळी दिसते म्हणजे आभाळात ढग जमा झालेले आहेत हे सुद्धा दिसतंय आहे की नाही. म्हणून वर्णन कोणतं नाही याच्यामध्ये. पाय वाटांवर पाने जमा झाली आहेत. तर पाय वाटांवर पाने नाही तर काय जमा झालेलं आहे? गवत जमा झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न 1 ते 3 म्हणजे कविता वाचायची ते उत्तर लिहायचे आपल्याला. कविता वाचूया. आली दिवाळी दिवाळी दारी दिव्यांची आरास, रांगोळीच्या नक्षीमध्ये रंग घालीतात रास. आली दिवाळी दिवाळी फराळाचा घमघमाट, नवे कपडे आणिले झाला किती थाटमाट. दारी प्रकाशाची होई रोषणाई लखलख, भुई नळे भुई चक्रे झगमगता दिमाख. आली दिवाळी दिवाळी काही घरात काळोख, दिवा घेऊन जाऊया उजळूया घरे लख. पुसूतयांची लोचने जेथे जेथे आहे उणे, इतुकेच मागते मी हे त्या दिवाळीचे देणे. तर आता बघा
पहिला प्रश्न आहे, कवितेमध्ये प्रकाशाशी संबंधित नसलेला शब्द कोणता? तर बघा, लखलख हा शब्द प्रकाशाशी संबंधित आहे बघा, रोषणाई लखलख म्हणजे प्रकाश लखलख आहे. झगमगता, बघा झगमगता प्रकाश, तर बघा झगमगता दिमाग, भुईनळे भुईचक्रे म्हणजे प्रकाशाशी संबंधितच आहे. इथं आहे रास, तर इथं म्हणलंय रंग घालितात रास, म्हणजे रास हा शब्द कोणाशी संबंधित आहे? रंगाशी संबंधित आहे, प्रकाशाशी संबंधित नसलेला, प्रकाशाशी संबंधित नाही. रोषणाई प्रकाशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, दिवाळीत आपण कोणती गोष्ट करतो? पहिला पर्याय दिवाळीचे देणे मागतो, ब दिव्यांची आरास करतो, क फराळ बनवतो. तर मित्रांनो, कोणती गोष्ट करतो? दिवाळीचं आपण देणं कोणाकडेही मागत नाही. इथं कवयित्रीने देणं मागितलंय, जे गरीब आहेत त्यांना आपण मदत करावी असं दिवाळीमध्ये कविता दिवाळीत आपण करावं असं कवयित्री म्हणते. दिवाळीचं देणं आपण मागत नाही. मग दिव्यांची आरास करतो आणि फराळ बनवतो, म्हणजे ब आणि क. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा, पुढचा प्रश्न बघा, समान अर्थाचा शब्द कवितेत आला नाही? तर पहिला आहे नवे. तर नवे या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आलाय का? नाही आला मित्रांनो. तर याचाच समान अर्थाचा शब्द आपल्याला आलेला नाही. आता उजेड म्हणजे प्रकाश कवितेत आलेला आहे. त्यानंतर तिमिर म्हणजे अंधार आणि अंधार म्हणजे काळोख, तिमिरचा समानार्थी शब्द काळोख आलेला आहे. त्यानंतर नयन म्हणजे डोळे आणि डोळे म्हणजेच लोचने, नयन म्हणजे लोचने, याचा सुद्धा आलेला आहे. नवे या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. तर मित्रांनो, हे असं सोडवायचं होतं. थँक्यू.